शौचालयांची दुरावस्था, टमरेल घेऊन चक्क आयुक्तांच्या दालनात नागरिकाची धाव। कल्याण पूर्व सूचक नाका परिसरातील केडीएमसीच्या शौचालयांची दुरावस्था सध्या चव्हाट्यावर आली आहे। 25 शौचालयांपैकी फक्त एकच सुरू असून त्याची ही अवस्था बिकट आहे। त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। तक्रारी करूनही प्रशासनाकडून काहीच उपाययोजना होत नसल्याने संतप्त नागरिक मनोज वाघमारे यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले आहे। ते आज आयुक्त कार्यालयाबाहेर टूथब्रश आणि टमरेल घेऊन धावले, मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवले। स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत, पण शौचालयांसारख्या मूलभूत सोयींची अशी दुरावस्था असणे ही शर्मेची बाब आहे, अशी प्रतिक्रिया वाघमारे यांनी व्यक्त केली आहे। स्थानिक नागरिकांनीही या दुर्लक्षितपणामुळे संताप व्यक्त करत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे। काय नेमकं तुमचं आंदोलन? केडीएमसीने स्पार्क संस्थेला बाथरूम बांधायला दिली होती आणि बाथरूम बांधून 22 ते 23 वर्ष झालेले आहेत। त्या बाथरूम मध्ये 15 सीट आहेत। 15 सीट मधनं फक्त एक सीट चालू आहे। त्याच्यात बी पावसाचं पाणी आहे, लाईट पाणी नाही, बोरचं पाणी नाही, अक्षरशः घरनं पाणी घेऊन जावं लागतं। मी 11/9/2025 ला पत्र दिलेले आहे सहाय्यक आयुक्ताला। कुठल्याही प्रकारचे एएसआय फेरीवाल्यांच्या ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टरच्या मोठ्या ह्याच्यामध्ये गुंतलेले, नागरिकांकडे कुठल्याही प्रकारचा लक्ष देत नाही। त्यांच्या जीवाशी सर्रासपणे खेळ चालू आहे। त्याच्यामुळे मी आयुक्त कार्यालयात आज इथे शौचालयास आज मी डायरेक्ट इथं संडासचा डब्बा घेऊन मी शौचालयास आयुक्त कार्यालयाच्या इथे मध्ये ते आंदोलन करण्यासाठी आलो होतो। माझी मागणी ही आहे की 15 सीट मधनं एक सीट चालू आहे। संपूर्ण ते बाथरूम स्वच्छ करून द्यावं, दुरुस्तीचं काम त्यांनी जेव्हा करायचं तेव्हा करावं। आणि आता जी बाथरूमची अवस्था आहे, एक बाथरूम चालू आहे, सकाळी अक्षरशः 15-15, 20-20 लोक बाथरूमला असतात। त्याच्यामुळे सर्वांचा दिवसाचा कामाचा खोळंबा होऊन जातो। त्याच्यामुळे हे साफसफाई न करून दिल्यामुळे मी 24 तासाचं त्यांना दिलं होतं अल्टिमेट। त्यांनी 24 तासाचं वर म्हणजे 48 तास न म्हणता 100 तास उलटून गेले, पटलं कुठल्याही प्रकारची कारवाई नाही, शून्य कारवाई। त्याच्यामुळे हे माझं संडास आयुक्त कार्यालयामध्ये मी आंदोलनाचा इशारा दिला होता। त्याच्यासाठी मी आंदोलनाला आयुक्त कार्यालयात आलो होतो। सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, यवतमाळ, अमरावती, नाशिक, नांदेड, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, बदलापूर, शहापूर, मुरबाड, आसनगाव, कसारा, वाशिंद, कर्जत, कल्याण, दिवा, मुंब्रा, ठाणे, मुलुंड, पनवेल, वाशी, अंधेरी, दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत। आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा। एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राईब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।